आम्ही निघालो होतो लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी होतं. दीपकचा मला रात्रीच मेसेज आला होता, की "रेश्मा मला सुट्टी आहे त्याच्यामुळे आपण जाऊया." आणि मला 1 दिवसाचा रविवार भेटतो तो सुद्धा मला वेस्ट करायचा नव्हता. पण हो, बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं म्हणजे चला जाऊया. ट्रेनमध्ये आम्ही कानातलेवाली आली होती तिच्याकडे मी छान असे कानातले घेतले होते. माझ्यापेक्षा आयेशला खूप एक्सायटेड असे, की "मम्मा काय आहे, काय नाही?" मला वाटलं स्टेशनला खूप गर्दी असेल, रविवार आहे त्यामुळे सगळेजण येतील. पण हां, गौरी गणपतीच्या बाप्पांचं विसर्जन झालं नव्हतं ना, म्हणून एवढी गर्दी नव्हती. पण गणेश गल्लीच्या दरवाजासमोर ना एवढी गर्दी होती की काही विचारू नका. त्यानंतर बरोबर 11:30 वाजता मी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाईन लावली होती. छान आम्हाला आरती मिळाली होती. आम्ही दोघं, मी आणि आयेश एका साईडला बसलो होतो कारण लाईन खूप वेळ लागणार होता. बरोबर 2:30 वाजता आम्हाला दर्शन मिळालं होतं. खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. सगळ्यांचा एकदम जल्लोष होता बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी आणि खरंच खूप भारी वाटलं. इथे कधीच न चुकवणारी मी म्हटली ह्यावर्षीसुद्धा जायचं आहे, आता बघू. त्यानंतर इकडे ना मला स्मिता सातपुते यांचीसुद्धा भेट झाली होती. त्यांच्याशी पण मी खूप छान गप्पा मारल्या. त्यानंतर घरी आलो, आराम केला, जेवण वगैरे झालं आणि बघा 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन चालू होतं. तर मग ते सुद्धा बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही उभे राहिलो होतो. मला ते मोमोज खायची इच्छा झाली होती म्हणून आम्ही ते सुद्धा खाल्लं आणि बघा गाडीवर फिरता फिरता मस्त गणपती बाप्पाचं दर्शन होतंय. सो असा होता मिनी व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. बाय.